आहे योहांश टू. आता कुठेच घेऊन जाणार नाही मी. थम्स अप. ती नसेल तर प्रणाली माझी बहीण आहे, कॅनडामध्ये राहते. लवकरच तिचे पण ब्लॉग्स येणार आहेत, तर स्टे ट्यून. आणि मग तिची पण लिंक मी ॲड करते. तर आता बघू शकता तुम्ही योहान्स कसा आजी आजोबांसोबत इथे खेळतोय, कार चालवतोय. थोडा पहले मूवमेंट झाला. ओला अमिगोज. सो आज एक नवीन दिवस आणि आपण निघालो आहोत एक शॉर्ट टूरसाठी. मम्मी पप्पा परत इंडियाला चालले आहेत, काही गिफ्ट्स घ्यायचे आहे. बघूया कसा एक्सपिरियन्स असेल. तुम्हाला आज मी पहिल्यांदा रूर नावाची जागा आहे, वेस्टफील्ड नावाचा एक ब्रँड आहे. ते लोक असं सिटीच्या बाहेर शॉपिंग सेंटर्स वगैरे काढतात. आम्ही ओबरहाउझनला पण गेलो होतो, तर ओबरहाउझन इज वन ऑफ देम. टीला घेऊन फिरणं म्हणजे खूप जास्त चॅलेंजिंग असतं, बिकॉज खूप जास्त पॅकिंग करावं लागते. आणि प्लस पप्पा मम्मी आणि आम्ही सगळे असल्यामुळे सगळ्यांना पाणी, कारण की आम्हाला पैसे वाया नाही घालवायचे आहेत, 1-2 युरो. तर आम्ही पाण्याच्या बॉटल अशा घेऊन जातो. आणि त्याच्यानंतर हे सगळे डायपर बॅग्स आणि योहान्सचे कपड्याची बॅग्स वगैरे आहे. तर आता याला गाडीमध्ये टाकणार, सगळे इथे बसणार आणि मग आपण कंटिन्यू करणार. हा आहे योहान्स टू. तर आता तुम्ही बघू शकता की 7 मिनटं राहिलेले आहेत आणि आपण 4 किलोमीटरच्या डिस्टन्सवर पोहोचलो आहोत. लवकरच आता रूर पार्क येणार आहे, विच इज व्हेरी ड्रीमी. मला खूप आवडतो कारण की तिथे पार्किंग फ्री असते. बेसिकली पार्किंगसाठी पैसे नाही द्यायचे तुम्हाला, तर किती पण वेळ तुम्ही थांबू शकता. तर खूप जास्त ॲडव्हान्टेज आहे. बघू शकता की बाहेरचं टेम्परेचर इज फ्रीजिंग कोल्ड, 2 डिग्री आहे इथे. आणि असं वाटतंय की सकाळ झाली, बट ॲक्च्युली दुपार झाली आहे. 1:15-1:18 झालेला आहे टाईम. पोचलो आहोत रूर पार्कला आणि आम्ही आता इथे थांबलो आहे आणि स्ट्रॅटजी प्लॅन करतो आहे की कुठल्या कुठल्या दुकानात गेलं पाहिजे पहिले. तर आणि हे इकडे थोडं क्रिसमसचं डेकोर केलं होतं, बट आता क्रिसमस संपल्यामुळे मला असं माहिती पडलं आहे की पुलॅनबेरमध्ये पण डिस्काउंट चालू आहे. तर पहिले आपण इथेच जाऊया. आणि असा काही माहोल आहे इथे. तर पहिलं दुकान आम्ही इथेच चाललो आहे. लेट्स सी. एवढी काही अमेझिंग ऑफर नव्हती, म्हणजे H&Mची छान छान ऑफर्स मिळालेले आम्हाला, ते अनफॉर्च्युनेटली इथे मिळाले नाही. तर आम्ही निघून आलो. आता आम्ही इथल्या H&Mमध्ये जातो आहे. जर तो तुम्ही व्लॉग बघितला नसेल H&Mमध्ये काय काय ऑफर्स होते, काय अमेझिंग क्रिसमस शॉपिंग झालेली, तर इथे लिंक येईल, तर तुम्ही ती बघू शकतात आणि सांगू शकता की कमेंटमध्ये कसा झालेला तो व्लॉग. तुम्ही बघू शकता लोक खूप जास्त आलेले आहेत. म्हणजे क्रिसमस झालं तरी क्रिसमसची शॉपिंग काही संपली नाही, किंवा न्यू इयर्सचं किंवा हॉलिडे वीक लोक कसं एन्जॉय करतात आहे. कारण की 3 दिवसानंतर सगळं ओपन. आणि ही पर्टिक्युलर जागा जी आहे ना, ही माझी फेवरेट आहे, ॲब्सोल्यूट फेवरेट. इथे महत्त्वाचं म्हणजे चीज केक आणि पेस्ट्री आणि बरंच काय काय मिळतं. तर
तुमच्या इथे पण अशी कुठली जागा असेल तर नक्की सांगा. तर थोडं स्ट्रॅटजी चेंज केली आम्ही. CNAमध्ये जायचं ठरवलं आहे कारण की इथे 50% जास्त डिस्काउंट चालू आहे. आत गेल्यानंतरच माहिती पडेल खरं किती आहे. हे 60चं 48ला आहे, 40चं 28ला आहे, 50चं 40ला आहे, 26चं 13ला आहे, 40चं 20ला आहे. जी आजोबा आणि सगळे बघतात आहे काय काय चाललंय. सेलवालं सर्च करतात येते आणि युहांश माझ्याकडे आहे. बघतोय काय चाललंय काय नाही चाललंय. आता ट्रायल चालू आहे आजोबांचं आणि युहांश थांबलेलं आहे या ट्रायल प्रोसिजरमध्ये. थम्स अप. मला ही वाली जी डील आहे ही 30 युरोला होतं ओरिजिनल प्राईस, आता 15ला मिळतं आहे. तर 50% डिस्काउंटचं आम्ही घेतलेलं आहे आणि पप्पांनी पण एक स्वतःला घेतलेलं आहे इथे. तर छान दिसतं एकदम. बघूया अजून काय ऑफर्स असले तर अशा प्रकारे आजची झालेली आहे शॉपिंग. मम्मी आणि दीपूची पण. पुन्हा एकदा आता कुठेच घेऊन जाणार नाही मी, नाही तर पुन्हा एकदा करतील. तर तुम्ही बघू शकता असा काही सीन आहे आफ्टर क्रिसमसचा. हे आउटस्कट्सला आहे डॉटमंडच्या, म्हणजे डॉटमंड आणि बोखुमच्या मध्ये आहे रूर पार्क. आणि असं काही छान माहोल आहे एकदम. आणि आम्हाला सरप्राईज मिळालं. आम्ही हे प्रोडक्ट घ्यायला गेलेलो त्याच्यासाठी आणि इथे तो कार चालवत होता. असं काही इथे प्ले सेटअप पण असतो जिथे तुम्ही आरामात एन्जॉय करू शकतात. इथे बेबी चेंजिंगचं स्टेशन पण असतं जे फ्रीमध्ये तुम्ही यूज करू शकतात. आता युहांश परत काहीतरी खेळणार आहे म्हणतोय, तर चाललोय आम्ही आता युहांशकडे. युहांश आणि आजोबा खेळतात आहे इथे आणि एन्जॉय करतात आहे. घोड्यावर बसले लाडो बचला आजी आजोबा पडतोय DM मधनं. बरीच शॉपिंग झालेली आहे आणि युहानची पण शॉपिंग झाली आहे बरीच. त्याला खायला घेतलेलं आहे, त्याला त्याचा डायपर घेतलेला आहे आणि त्याचा डायपर चेंज पण झालेला आहे. तर आता बिल करू आणि निघू आता आम्ही.
तर अमिगोस, तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बरेच लोक असे आहेत जे व्हिडिओ बघतात ते पण सबस्क्राईब नाही करत आहे, तर प्लीज क्लिक ऑन दॅट बटन अँड प्रेस द बेल आयकन ॲज वेल, सो तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील नवीन व्हिडिओ जेव्हा जेव्हा येईल तेव्हा. अँड प्लीज लेट अस नो हाऊ वॉज द व्हिडिओ. We had a great experience shopping in CNA. So the next vlog would be 1st of January, and my wife had planned a little surprise for all of us. So stay tuned and let's get 2026 started.